श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावले नरजन्म, यांचे सार्थक उत्तम. करणे उचित आपणा, ऐसा मनी करुनी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती पै, हावेरी नामक ग्रामी, यजुवर्दी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विजकोणी. राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयां प्रती, सावकारी सराफी करीती. जनी वागती प्रतिष्ठित, 30 वर्षाचे वय झाले. संसाराते उभगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पलटली तयांची, जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. पंचपकांनी सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी एषा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगूनी सर्वत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत. ईश्वर भक्त तैसाची, तरी तया नाही संतती. म्हणून या उद्विग्र चित्ती, मग शिवराधना करीती. कामना चित्ती धरोनी, 12 वर्ष अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरमसा पूर्ण असावा. एकोनिया वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली. पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेवियले तया लागून. शुक्ल पक्षीय शिशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान, एषा लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगद्गुरुरार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अनन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरीत. यामुळे जण झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून, मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांसी सांगून, दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत, कर्णापकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तया वेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप पुजला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्यावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरे, आम्ही होतो त्यांचे घरी.
तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मूरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी. तेथे एकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी समर्थ चरित्रसारा अमृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अद्यार्थी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त. वास्तव्य सांप्रात करिताती परी मुरगोडीचे विप्र. बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात. महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिले. प्राप्तकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपुनी मागुती येती गावात. सेवेकरांबरोबर मागोमागिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्याय स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्याने. असता जाता वासरमनी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडोनी गृह सूतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ते राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी बाळप्पासी बोलती. तुम्ही शिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवजे. बाळप्पासी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले. परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागोनिया मधुकरी. जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास. सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन भोग भोगावी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यती मूर्ती येऊनिया दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी. निद्रस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले. गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी. पकान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीय महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपले जाहले. इति श्री स्वामी चरित्रसारा अमृत नाना प्रकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11 गोड हा. श्रीरस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार
हरावया भूभार वारंवार परमेश्वर. नाना अवतार धरी तसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत. तेजी समर्थ श्री स्वामी गता अध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगरी पाहोनी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनाच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सिनिध पातले आजानुबाहू सुहास्यवदन. श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळप्पाने धावून दृढ चरण धरियेले. येवोनी या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी स्रोत ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी. प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाड्यावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्राप्त काळी उठोन षटकर्माते आचरोन. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नाही येता आदित्य. जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी. श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी. जावे भिक्षे कारणे मागोनिया मधुकरी. मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी येशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी. बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोसदीत. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहोन नाना युक्ती योजून मोडूनी टाकिले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी भोग भोगिला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतुनी पडली ती पाहता उकलोन. विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे. बाळप्पासी यावे मरण विष दिदले. कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी. स्वामी सेवेकारणे हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसे. आपण सांगोनी बाळप्पांसी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करेन उचित न करावी हिची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून न करावेची पूजन. तिये माझी लिहिलसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भांगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडूनी दिशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच.
श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदैवताचे दर्शनासी जावया इच्छा बाळपा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख काय बोलत, कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयांती टाकिल्या, चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलीसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पांची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती द्याळ. इति श्री स्वामी समर्थ सारा अमृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 10 गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु.